त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल। आज स्पेशल फ्रायडे निश्चितच कबीर ठाकरे थोडेसे एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज विश्वनाथ वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आला तो विश्वनाथ। चला प्लीज थोडस आपण वेल कमी घ्यायचं, लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। या स्पर्धेसाठी मित्र अपार कष्ट अपार मेहनत रतन भोईर यांचं खरोखरच या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत आहे। रतन पाटील पहिल्या षटकाला सुरुवात होते, प्रारंभ होतो आणि सलामी गोलंदाज आपण पाहतोय विश्वजित वैयक्तिक पहिलं। तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे। वेलकम नंदूजी नाईक। एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात अगस्त सलामी गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो आणि पहिल्या षटकात गोलंदाज विश्वजित विश्वनाथ वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं। चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या आणि पंचांना विनंती आपण टाइम सेट करायचंय। आणि पहिला चेंडू थोडासा मिस टाइम फटका, मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते प्रल्हाद याला। प्रल्हाद आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, संघाचा श्रीगणेश होतो एक धावेने, धावसंख्या होती ती बिनबाद 1। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं थोडासा आत्मघातकी फटका, मिस टाइम फटक्यामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं प्रल्हाद याला। चेंडू शॉट फाईन लेगला, थोडासा लँडिंग निश्चित झाला होता, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला होता आणि एका दुसऱ्या टप्प्याने चेंडूला इनफिल्डमधून जोपर्यंत कलेक्ट केलं जातं तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते, ती फलंदाजाला आणि एका धावेने बादवड संघ पोहोचतोय बिनबाद 1 या धावसंख्येवर। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ स्ट्राइक रोड चेंडूला थोडासा अनदाब खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते का बंतर धावणे संघ धावसंख्या 1 धावेने पुढे सकते ती 2 बिनबाद 2 पहिलं षटक प्रगती पथावर विश्वनाथ अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतो, हलक्याच पावलांचा राणा पंचांना क्रॉस करतो, राटा मोडचा मारा स्ट्राइक रोटेट करतोय संतोष तारे। चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, चेंडू शॉट मिडॉनला गेला होता, क्षेत्ररक्षणाला झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं अंतर आपण पाहिलं होतं
आणि ह्याच दरम्यान जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी, 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 वर पोहोचते. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. चेंडू थोडीशी बलून डेवरीच्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज संतोष तरे. पडल्यानंतर निश्चित थोडासा टन झाला होता चेंडू आणि बीट झाला होता. या ठिकाणी फुलेंचा चेंडू मात्र भिरकावून दिला जाता. अतिशय प्रतिम फटका, 95 बॉलचा इशारा करतात. 6+1 एकंदरीत 7 धावा गृहीत धरले जातील या चेंडूवर. संघाची धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते ती 11. एक बिमर फेक झाली होती. अतिशय खराब चेंडू आपण पाहिलं होता. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडूला सुंदर असं बिरखावून दिलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. संतोष तरियाच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका. 7 धावांनी 6+1 एकंदरीत 7 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. 7 धावांनी संघात धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. पहिलं प्रगती पथावर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. चला प्लीज आपण वादविवाद करू नका. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन लवकर हिट केली. चेंडूला एका रेषामध्ये भिरकावून दिलं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा दुसरा षटकार संतोष तर याच्या बॅट मधून येतोय. संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते ती 17. पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. खास करून संतोष तरियाच्या बॅट मधून आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. गमंतर धावणे संघात धावसंख्या होती ती 18. चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउटफील्ड मधून मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. मिळे फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 19. पुन्हा एकदा विश्वजित. या ठिकाणी मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. खराब एक दिशांनी चेंडू स्वैर मारा. एक वारंवार चुका आपण पाहतोय. गोलंदाज विश्वनाथच्या माध्यमात संघटनेकडे विश्वासाला कुठेतरी पात्र ठरत नाहीये गोलंदाजी. या ठिकाणी चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज प्रल्हाद नाईक केला. एक धाव मात्र निश्चित केली जाते. एक धावाने संघात धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवर 21. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात. निश्चितच संघटनेकडे विश्वास आहे. विश्वासाला पात्र कुठेतरी ठरला नाही तो गोलंदाज विश्वनाथ. अनामारीला प्रारंभ आपण पाहिलं. थोडंसं अटॅक क्रिकेट आपण पाहिलं. खास करून संतोषाच्या बॅट मधून आपण पाहिले 2 षटकार, उत्तुंग षटकार, अतिशय अप्रतिम प्रेक्षणीय षटकार पाहिलेत. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. गावदेवी स्पोर्ट्स ओळी विपक्ष गावदेवी वेळे.
दोन्ही संघाचे संगणक प्रथम आपण आपली नोंदणी करायची आहे, आपले गणवेश घेऊन जायचे आणि त्यानंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी ओवळी विपक्ष गावदेवी वेळे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, गोलंदाज सांभाळतो संजय. पंचांकडे गाठ घेतोय. रट्टम राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय संजू याला. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पंचांना विनंतीशील, आपण टाइम सेट केलेला आहे आणि वारंवार आपण थोडंसं ऑन करत चला दोन्ही संघांना. संजू आणि पहिला चेंडू एसट्यानं सोडून जाणारा चेंडू आपण निश्चित पाहिलं. लेगस्टम्पच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघात धावसंख्या होती ती 22. 22 विदाउट लॉस विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्येत बिनबाद 22. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, हलकासा प्रश्न निश्चित विचारला मात्र पंच संमत नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता, टायमिंग व्यवस्थित साधता आला नव्हतं. फलंदाज प्रल्हाद याला लाईनअप करू शकला नव्हता, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. वारंवार आपण पाहतो प्रल्हादच्या बॅटमधून थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजू. या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका, चेंडू मिड विकेटला जातोय. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र गणेश आउटफील्ड मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते 23. वेलकम. गावदी स्पोर्ट्स वेळ हा संघ या ठिकाणी उपस्थित होते. संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजू. अतिशय चांगला चेंडू, निश्चित चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क जाणार लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतात. असं वाटलं कुठलं तरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श झाले की काय, मात्र चेंडू त्यांना सोडून जाणार आपण पाहिलं होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. गबांतर धावणे संघात धावसंख्या एक धावणे पुढे सरकते 25. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय सल्लागार आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओवळी मान्य श्री अरविंदजी भोईर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर मान्य श्री रामजी चौधरी साहेब, आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराज बनवायचंय. त्याचबरोबर सन्माननीय विष्णूजी ठाकरे, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज बनायचं. विष्णूजी ठाकरे
संजू अतिशय अप्रतिम खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्वेर मारा वारंवार चुका पाहतोय आज निश्चितच अष्टविनायक ठाकूर संघाच्या माध्यमातून खास करून गोलंदाज स्वेर मारा करतात या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका संतोष तरेच्या बॅट मधून निघतोय अतिशय उत्तुंग षटकार अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट करतो फलंदाज आणि चेंडूला मात्र एका रेषामध्ये बिरकान दिले चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो चेंडू ऑन साईडला जातो डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र मिळेल एक धाव एक धावेरी संघाची धावसंख्या होते ती 35 दुसऱ्या षटकाला परंब आहे आणि धावसंख्या ती 35 ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद नाहीये नाणे फेकारल्यानंतर एक चांगली सुरुवात गवदी भादवडे संघाची आपण पाहतोय वेलकम गवदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचे एक नामांकित खेळू आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच ग्रामपंचायत रांजोळी एक भिवंडी क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है रवीजी बांबरे आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात 35 प्रति षटकात आपण विचार केला 17.50 ची सरासरी आहे मित्र या व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झाले त्या मान्यवर मंडळी भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर त्याचबरोबर गावदी ओळी या संघाचे एक आधारस्तंभ आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सन्माननीय सल्लागार आहेत आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी आणि कदाचित जर लॉटरी लागली तर निश्चितच पहिले सरपंच असतील तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय विजेंद्र येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं चेंडू सुंदरसा अपड्रेसचा फटका चेंडू पॉइंटला जातोय आउटफील्ड मधून मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं विश्वनाथ अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतो मात्र 2 धावा कंप्लीट 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 37 तिसऱ्या षटकाला प्रारंभ एक थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय खास करून भादवड संघाच्या माध्यमातून आणि खास करून संतोष तरी याच्या बॅटमधून वैयक्तिक 24 या धावसंख्या आतापर्यंत खेळतोय संतोष तरे आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू स्वेर मारा लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात वारंवार चुका जर चालू स्पर्धेचा आपण अपडेट पाहिला आतापर्यंत 9 चेंडू अवांतर आहेत वाईट आहेत चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून दिलं जातं आता मात्र आणि झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद असं वाटलं होतं की झेल कलेक्ट होतो की काय मात्र क्षेत्ररक्षक डोळ्यावर कुठेतरी सूर्यांची किरण आली गुरुनाथ आणि खास करून ही जी माहिती आम्हापर्यंत पोहोचवली गेली गुरुनाथची ट्वेल्व मॅन या ठिकाणी उपस्थित आहे
अतिशय प्रतिम फटका चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट चौकार येतोय. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सॉफ्ट अतिशय चांगला फटका चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धाव्याने भादवड संघ पोहोचतोय 44 या धावसंख्येवर. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आपण पाहतोय भादवड संघाला गावदी स्पोर्ट्स वेळे या संघानं आपले रिपोर्टिंग केलेलं आहे. आपलं गणवेश घेऊन जायचंय. फुलेंचा चेंडू भिरकावून दिला जातो. चेंडू नोमॅन्स लँडवर वाट कॅच. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्केल मधून मात्र अतिशय दमदार चांगला प्रयत्न, जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिलं होतं दत्ता याचं. मात्र झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आज निश्चितच समर्थक म्हणून रवींद्र तरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षक मध्ये आपण जर कुठं असाल तर आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. एक भिवंडीतील नामांकित सूत्रसंचालक, एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व रवींद्र तरेसर. माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. चेंडू या ठिकाणी मात्र हलक्यात बांधे फक्त थोडंसं पुश केलं जातं. चेंडू मिड ऑफला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा कंप्लीट. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 48. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बघा मित्रो, आज एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना सकाळच्या सत्रामधून जरी क्लायमेट थोडंसं कूल असलं तरी मात्र एक धुवाधार अशी फलंदाजी आपण पाहतोय, खास करून संतोष तारे याच्या बॅट मधून. वेलकम मंगेश पाटील. गावदेवी वेळे या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. हरिभक्त पारायण मान्य श्री किरण पाटील, आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. सोस्वारी किरण ठाकरे, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत आणि आज खास करून संघामधून इन होताना पाहतोय. बरेच दिवसापासून थोडंसं इंजॉर्ड होते आमचे कबीर ठाकरे, आज संघामधून दिसतात आणि संघ त्यांच्यामुळे थोडासा अलर्ट झालेला आहे. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघू. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. जरी क्लायमेट थोडंसं कुलकुल असलं तरी मात्र संघ परिपूर्ण गरम झालेले, अलर्ट झालेले आहे. काय फलंदाजी आपण पाहतो भादवड संघाची आज, खास करून संतोष आणि प्रल्हादाच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. लेफ्टन राऊंडचा मारा. चेंडूला थोडंसं अनदप करण्यात आपण चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका बघूया. चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून जैन काय जबरदस्त एफर्ट्स करतोय. फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. आज निश्चित लॉंग नॉनस्टॉप जो रिझन आहे सीमारेषेवर आपण खास करून कबीर ठाकरे यांना पाहतोय. एक संघातील सर्वात डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध असा खेळाडू आहे. सर्वात महत्वाचं नेहमीच एक हास्य चेहरा.
लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण निश्चित पाहिला. चेंडू पंच हो. चला दोन्ही संघाचे संघनायक पुढील सामन्यातील ओळी विपक्ष वेळे आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रथम दोन्ही संघांना विनंती आपण आपली लिगल नोंदणी करायची आहे. संतोष लेफ्ट हँड राऊंडचा मारा या ठिकाणी अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला. फलंदाज संतोष याला अतिशय चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका संतोषाच्या बॅट मधून खेचून मारला होता चेंडूला. कारण की जवळजवळ चेंडूचा आपण जर विचारलं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला केलं होतं. एक फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग जबरदस्त आपण पाहिलं होतं. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि बघूया धावसंख्या 68. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. मात्र चेंडू थोडासा आउटफील्ड मध्ये अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. आणि मात्र 50 पासून थोडासा कुठं तर वंचित आपण पाहतोय. 4 धावा दूर 50 पासून संतोष तरे. कैलाश न्यू बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समन कैलाश जातोय. या स्पर्धेतले सर्वात मोठी भागीदारी आपण पाहतोय. फिफ्टी पासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आपण पाहिलं संतोष तरी याला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. षटकार येतो. षटकाने संघाची धावसंख्या होती 74 आणि विजयाचं लक्ष्य 75. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आपण पाहतोय. चला दोन संघांमधून आपण लगेच नाणेफेक करतोय. चला पुढील दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. वेळे विपक्ष ओवळी. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री हरिभक्त पारायण किरणजी भाऊ आपण याचे नाणेफेकीसाठी. चला वेले संघाचा संघटक आपण यायचंय. गावदी स्पोर्ट्स वेळे या संघाचा संघटक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच गावदेवी ओवळी या संघाचा संघटक या ठिकाणी उपस्थित आहे.
पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर मित्र काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. या मान्यवर मंडळीमध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष मान्य श्री अरविंदजी भोईर आणि त्याचबरोबर गावदेवी ओळी या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत तथा नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी मान्य श्री अरविंदजी भोईर यांच्यासाठी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओळी ही जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये विद्यमान सदस्य आहेत. त्याचं जे श्रेय आहे त्याचं जे रिमोट आहे ते निश्चित अरविंद भोईर यांच्या हातात आहे. तर चला पुढील दोन्ही संघ आपण लगेच वेळे संघाचा संगणक आपण वेळेवर या. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान विष्णुजी ठाकरे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि खास करून अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. सध्या थोडंसं इंजॉर्ड असल्याने संघामध्ये इन त्याचबरोबर क्रिकेटचे एक निस्किम चाहते आहेत कालुराम ठाकरे यांचा पण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. कालुरामजी ठाकरे यांचा पण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर हरिभक्त पारायण कालीराम ठाकरे साहेब यांचं त्याचबरोबर किसनजी ठाकरे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. किसनजी ठाकरे यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी तरे यांचा पण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. गणेशजी तरे गणेशजी तरे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे आणि त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री गणेश वजे आहेत. त्याचबरोबर हरिभक्त पारायण हबप वारकरी संप्रदायाचे सदस्य किरणजी ठाकरे तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. किरणजी ठाकरे यांचा पण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. किरणजी ठाकरे यांचा पण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत आणि भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित क्रिकेटर आहेत. मान्यवर कक्षामधून विनंतीशील विष्णुजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे या दोन मान्यवरांना आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करायचंय. अनेक अनेक धन्यवाद. एकच वादा सर्वांचे लाडके मोहन दादा एक जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण खास गावदी स्पोर्ट भादोड संघाच्या माध्यमातून आणि एक मोठं आव्हान इथे मात्र उभं केलं गेलं. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या समोर तब्बल 75 धावांचं आव्हान पार करायचं आहे आणि एक जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज होताना दुसऱ्या टोकाकडनं मच्छिंद्र एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या संघाच्या माध्यमातून व्यासपीठ कट करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे शॉर्ट थर्डमॅन डिजिनकडे खूप छान असे क्षेत्रक्षण पाहिला पण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करेल फलंदाज. यानंतर जो सामना होणार आहे गावदी स्पोर्ट ओवली विपक्ष वेले अशी लढत. आज पण 10 संघ आपण पाहणार आहोत. स्पर्धेतला तिसरा दिवस कालला पहिला पण अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जो ठरला होता काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला होता पण कालच्या दिवसामध्ये गंगामाता स्पोर्ट गोंदवली संघ व्यासपीठ कट केलाय चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरतून
पण टायमिंग टिक नव्हती आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 4. गोलंदाज सज्ज होताना दूर आणि त्या टोकाकडनं खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला इथं मात्र विश्वनाथ. याच पात्र खूप सुरेख चेंडू होता. खूप छान चेंडूचा मारा आपण पाहतोय. टप्पा पडल्याने थोडासा चेंडू बाहेर वळतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक संजयभाई मात्रे. एक जबरदस्त फलंदाजी पहिली आपण खास पडलात आणि संतोष या 2 फलंदाजांमध्ये 46 धावाची काही एक उत्तुंग विध्वंसक खेळी साकारली आणि त्या खेळीच्या बळावर मात्र खूप मोठं भल्लं मोठं आव्हान उभं केलंय. यावेळेस मात्र हा फटका फसतो काय पाहायचंय. खूप छान झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण अष्टविनायक एका ठाकोरपडा संघाचं. धन्यवाद सुनील. टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करतोय. एका दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाते. गावदी ओळी विपक्ष गावदेवी वेळे छाप असं म्हणणं आहे अरविंद भोरी यांचं आणि जे हवं तेच मिळते. मान्यवर विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज म्हणायचंय. फक्त आपण आपला फक्त निर्णय सांगायचा अरविंदजी. क्षेत्ररक्षण फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही संघाने मी ऑल द बेस्ट करतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. नाणेफेक झालेली आहे आणि गावदी उळ्या संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सज्ज होताना गोलंदाज. याच पाता चांगला फटका आहे काय पाहायचंय. लॉंग ऑन रिजन कडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय. तिसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथं मात्र निश्चित पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावबाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावांचं आव्हान स्वीकारताना अष्टविनायक ठाकूरपडा संघाची गुपे कदमी यांनी खराब सुरुवात पाहतोय आपण. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण की खूप मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान जर सर करायचं असेल तर गणेश याला मात्र एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. VIP डायजर पाहू शकता आपण. यावेळेस हरिभक्तपरायण किरण ठाकरे, त्याच्या समेत आदरणीय विष्णू ठाकरे, त्याच्या समेत पाहतोय आपण सन्माननीय पांडुरंग दादा भोईर, त्यांच्यानंतर किसनजी ठाकरे कोच अष्टविनायक ठाकूरपडा संघाचे आणि हरिभक्तपरायण काळूरामजी ठाकरे अष्टविनायक ठाकूरपडाचे कोच आहेत. पण असं वाटतं की सामन्यात कोचिंग व्यवस्थित केली नाही. गोलंदाजाला ज्या प्रकारे एका धमाल आणि कमाल फटकेबाजी पाहिली होती आपण बहादूर संघाच्या माध्यमातून. यावेळेस पात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. फ्लॅश स्लिप मार्गे पाहतो आपण चेंडू शॉर्ट थर्डमॅन डिजनकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. एक धावेनी काही साध्य होणार नाही. इथून मात्र जर साध्य करायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. धावसंख्या 7, 2 बाद 75 धावाचे एक खूप भलं मोठं आव्हान अष्टविनायक ठाकूरपडा संघासमोर उभं केलंय. जे भरणा चषक 2021 हा 30 दिवस या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शरददादा भोळसाहेब यांच्या माध्यमातून एक खूप छान आयोजन पाहतोय आपण. सवलीपाडा गावाचे पोलीस पाटील आदरणीय दीपक भोईर दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व. याच पात्रा फटका चांगला आहे सरळ बॅटनी पाहतोय आपण, पण टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन्स कंप्लीट करेल. इथे मात्र धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 8.
75 धावांचं आव्हान आहे आणि दुसरे षटक प्रगतीपथावर असताना खूप धीमी फलंदाजी, अपेक्षा खूप काही मोठ्या आहेत. तिथे मात्र अष्टविनायक ठाकोरपाडा संघाच्या माध्यमातून गणेश ठाकरे यांच्यावर याच पात्र अजून एक चांगला चेंडू अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक संजयभाई मात्रे. जवळपास पराभवाची छायाकडे वळताना पाहतोय आपण अष्टविनायक ठाकोरपाडा संघाला. ज्या प्रकारे षटक हाताळतोय गोलंदाज. अजून एक चांगला चेंडू कैलास जादूगर. काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहतोय त्याच्या माध्यमातून. खूप नाजूक स्थिती. आतापर्यंत 3 चेंडूला समोर गेलेला आहे. फक्त एक या धावसंख्या फलंदाजी करताना गणेश ठाकरे. याच पाहता अजून एक चांगला चेंडू. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. तर अशा तऱ्हेने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावांचं लक्ष स्वीकारताना खूप खराब स्थिती, अडचणीत येतोय हा संघ अष्टविनायक ठाकोरपाडा संघ. 2 बाद धावपल धाव येते फक्त 9. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. वेळ कमी घ्या, कारण की आपण पाहतोय आजच्या दिवसात सुद्धा 10 संघाचा गट आहे, म्हणून आपण वेळेला खूप महत्व देणं गरजेचं आहे. वेळ कमी घ्या आपण. याच पाच लॉक करायचं होतं, पण काय वेगवान चेंडू आणि एक सुन चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रल्हाद या गोलंदाजीच्या माध्यमातून काय छान फलंदाजी केली होती. प्रल्हाद आणि संतोष या सलामीवीरांनी तब्बल 68 धावांची खास पार्टनरशिपचा कीर्तिमान या स्पर्धेच्या माध्यमातून स्थापित केलंय. आणि दुर्दैव म्हणावं लागेल की ते मात्र संतोष आपला अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. याच पाता फटका चांगला आहे की नाही पाहायचंय. फटका फसेल काय, 200 दशक चेंडू खाली येतोय आणि इथं मात्र निश्चित संतोष यांच्याकडून चूक पाहायला मिळते. गणेश ठाकरे याचं छेल सोडल्या गेलं, जीवनदान मिळतोय गणेशाला. आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 11. खूप मोठा आणि इथून मात्र निश्चित षटकार किंवा चौकारच प्रत्येक चेंडूमध्ये डील करावे लागेल तर सामना जिंकेल अष्टविनायक ठाकोरपाडा संघ. खराब कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासून काय आक्रमण केलं होतं संतोष आणि प्रल्हाद या सलामीवीरांनी. गोलंदाज सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं यावेळेस पाता चांगला फटका उडवलाय चेंडूला. बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून फेकून देतोय षटकार. इथून मात्र 9 षटकार जरी मारले तरी विजय संपादन करू शकणार नाही, कारण की जी स्थिती पाहते आपण 9 चेंडू 58. पण इथे मात्र संघर्ष करू शकेल की किती मोठं पराभव अंतर येतो, किती कमी धावणी करता येईल हे इथे मात्र सातत्य दाखवावं लागेल गणेश ठाकरे याला. एक जबरदस्त शॉट पाहिला आपण बॅकवर्ड स्कोरच्या वरतून. समोर गोलंदाज प्रल्हाद, हे खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. याच पाथ हा फटका चांगला आहे का पाहायचंय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला बॅक टू द बॅक दुसरा चेंडूवर दुसरा अप्रतिम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे धावसंख्या 23, पण आता काही होणं मात्र आक्रमण गणेश ठाकरे यांनी लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार इथं मात्र खेचतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 52. इथं मात्र षटकार जरी खेचले तरी विजय संपादन करता येणार नाही, पण मनोधैर्य वाढेल गणेश ठाकरे यांचं. अजून एक कडक केडीके का जबरदस्त धमाका पाहतोय आपण. फेकून देतोय चेंडूला मिड विकेटच्या वरतून उंच आणि लांब षटकार.
दुसरी षटकाराची हॅट्रिक पाहतोय आपण. काल कालिका माता खारबाव संघाचा महेंद्र यांनी काय जबरदस्त फटकेबाजी केली होती, पण इथून मात्र जबरदस्त फटकेबाजी आणि शेवटी मात्र म्हणतात ना मनोरंजन करताना या अंतिम काही चेंडूमध्ये त्या प्रकारे फटकेबाजी करतोय ते मात्र गणेश नावाचा हा फलंदाज. अजून एक स्लॉक केलंय, पण याच पात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, दोन्ही क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र पूर्ण करेल. आणि याचबरोबर फलंदाज जयहिंद बाद होतोय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करूया तर मात्र 30 अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 45 धावांची आवश्यकता असेल. खूप मोठं आव्हान आहे, पण इथून मात्र एक करमणूक आणि स्वतःचा मनोधैर्य वाढवणारी फटकेबाजी तर मात्र गणेश ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय तब्बल 75 धावांचं आव्हान होतं आणि या तो स्वीकारताना मात्र पहिल्या 2 षटकामध्ये खूप निराशाजनक सुरुवात पाहायला मिळाली, पण एकाएकी तर मात्र वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना गणेश ठाकरे काय जबरदस्त 3 उत्तुंग षटकार लागोपाठ खेचल्या गेले. प्रल्हाद नाईक यांच्या अगेन सल्ला बोल, पण कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती गावदी बादोड संघाच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीरांनी आणि त्याच खेळीच्या बळावर खूप मोठं आव्हान उभं केलं होतं ठाकूरपाडा संघासमोर. अंतिम षटक टाकण्यात इथं मात्र पाहतोय आपण संजय येतोय दुरांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी. गणेश ठाकरे खूप आक्रमक रूप धारण केलेलं आहे आणि तो आक्रमण कायम ठेवेल काय या षटकामध्ये. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका बिरकावून देतोय, उंच उंच आणि लांबच लांब, अजून एक उत्तुंग षटकार. हा चेंडूवर फक्त 3 धावा. त्यानंतर मात्र काय चांगलं आक्रमण इथं मात्र करतोय फलंदाज गणेश ठाकरे आणि चांगलं स्वागत केलं गेलं. पहिल्या चेंडूवर संजयभाई मात्रे यांचं षटकारांनी गणेश ठाकरेंच्या माध्यमातून एक जबरदस्त उत्तुंग षटकार. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 36. व्यक्तिगत 4 षटकारांनी जर पाहिलं आपण इथं मात्र 28 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण गणेश ठाकरे याला. शेवटी मात्र करमणूक करताना पाहतोय क्रिकेट रसिकाचा आणि आपला विजय जो एक पराभव मोठा होता त्यातून काही धावाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करताना गणेश ठाकरे निराश अशी इथं मात्र ऑस्ट्रेलिया संघाचे पाठीराखे गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकार धाव नाहीये. छान वापसी करताना पाहतोय आपण संजयभाई मात्रे बीट केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या 36. खूप मोठं आव्हान उभं केलं, त्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे दबाव टाकल्या गेलं, तिथून मात्र दबाव पूर्णपणे आपल्या संघाच्यावरचा काढू शकला नाही. फलंदाज गणेश आक्रमण करतोय, पण काही वेळ निघून गेल्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळतोय. याच पाहता अजून एक चांगला फटका आहे स्क्वेअर लेग रिजनकडे, तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल, फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आता धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहता आपण पुढे सरकते ती 37. आजच्या दिवसाचा पहिला सामना अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदी बादवड. खूप मोठं नाव दोन्ही संघाचं, पण नावेला शोभेल अशी कामगिरी आज पाहायला मिळाली गावदी बादवड संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी संतोष आणि प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी तब्बल 68 धावाची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्याच पार्टनरशिप या बळावर 74 धावा धावपलकावर आणि 75 धावाचं आव्हान उभं केलं होतं. याच पाहता फटका चांगला आहे, चेंडूला उत्तुंग उंच उंच आणि लांबच लांब दूर फेकून देतोय षटकार. विजेंद्रजी ठाकरे खूप निराश असेल संघाच्या परफॉर्मन्सवर, ज्या प्रकारे पाहिला आपण पहिल्या 2 षटकामध्ये. आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची एक कमकुवत बाजू हीच आहे की जे पहिले 2 षटक किंवा पहिले षटक असतो तो खूप एक टर्निंग पॉईंट ठरतोय प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सातत्याने पाहतो या संघाला आपण. कारण की प्रतिस्पर्धी समोरच्या संघाकडे जर पाहिलं आपण 25चे फलंदाज खूप अतिशय चांगली कामगिरी करून आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देतात, पण इथं मात्र तसं घडलं नाही. याच पाहता कोणत्या टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्टीत धावत तसा घेता आला नाही आणि पण त्यापूर्वी मात्र पाहतो एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना संतोष. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 44 आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू असेल.
एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतो आपण गावदेवी भादोडा संघ एक जबरदस्त कामगिरी प्रथम फलंदाजी करताना त्यात मात्र एका चांगली गोलंदाजी पाहिली आपण पहिल्या 2 षटकामध्ये मच्छिंद्र आणि कैलास जादूगरच्या माध्यमातून या पाताल लॉफ्टेड फटका अंतिम चेंडूला भिरकावलाय आउट ऑफ पार्क उत्तुंग षटकार चोवीस धावांनी पराभव स्वीकारायला लागलं अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला तर सामनावी इथं मात्र निश्चित सामनावी ठरतोय ज्यांनी एक अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करून आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून दिली तो म्हणजे संतोष ठरतोय सामनावीर 46 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती संतोष आपण यायचे व्यासपीठावर आणि हळलक्का विजेंद्र ठाकरे आणि ऑल अष्टविनायक